श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारि बरनो रघुवर विमल जशु जो दायकु फलचारी विको कमी करून टाका माझा बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हरवु क्लेश विकार गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णो वंदे जगद्गुरु सर्वमंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्य वन्दे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटे झळाळे कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणे देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेच आता महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रय समागत्य तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम पांडुरंगाकारु प्रथम नमन 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 पांडुरंगाकारु पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया बरोबर आहे ना स्वरात आहे ना तुमच्या त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तू का जगतातून या जायाचे रे मरणाचे स्मरण करा दोन दिसाची धनसंपत्ती विद्वत्तान सत्तारे लोभितीच्या पडोणे करसी कारे आयुष्याची होळी रे सदा नाम घोष करू हरी कथा तेणे सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुल्लतसो आनंदे सर्व अलंकार सर्व सुख अलंकार ल्यालो तेणे सदा चित्ता समाधान जीव जगत आणि जगदीश जीव जगतामध्ये आलाय जगदीशाकडे चाललाय परंतु जात असताना हा जीव त्या जगतपिता जगतनायक ब्रह्मांडाच्या धण्याचं काही कार्य करतो का जर करत असेल तर तो जगतपिता जगतनायक ब्रह्मांडाचा धणी आपल्याला त्याच्या मांडीवरती उचलून घेतल्याशिवाय राहणार नाही मला किंवा तुम्हाला जर त्याच्या मांडीवरती बसायचं असेल
त्यानं कडेवर घ्यावं असं वाटत असेल, त्यानं आपल्या गालावरून हात फिरवावा असं वाटत असेल, त्यानं तुमच्या घरात येऊन तुमच्या पदराला पकडून म्हणावं, माँ 2 दिन से भूखा हूं, खाने के लिए कुछ तो भी दे दो ना माँ, असं त्यानं तुम्हाला म्हणावं किंवा मला म्हणावं, याच्या करता आपल्याकडे 500 एकर जमीन पाहिजे का? काय वाटतं तुम्हाला? 500 एकराने जर भगवंताची प्राप्ती प्राप्त होत असेल तर मोठमोठ्या बागतदारांच्या मळ्यामध्ये खांद्यावर खोरं घेऊन भगवंत फिरला असता. गुरुजी, देवानं आपल्या घरात यावं याच्याकरता माझ्याकडे सौंदर्य असायला हवं का? सौंदर्यानं जर भगवंताची प्राप्ती प्राप्त होत असेल तर मोठमोठ्या नट्यांच्या पर्समध्ये भगवंत फिरला असता. 50 किलो सोनं जर असलं तर मला देव प्रसन्न होईल का? 1000 क्विंटल सोनं ज्यांच्याकडे आहे त्यांच्या तिजोरीमध्ये भगवंत लॉक असता. मग देवाला प्राप्त होण्याकरता आमच्याकडे नेमकं काय असावयास हवं हे कळण्याकरता हा 7 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह. त्या सप्ताहामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं स्वराचं तालाचं ज्ञान आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावं याकरता स्वर भास्कर, स्वर अलंकार असलेले सर्व महाराज मंडळी माझ्या इकडच्या बाजूला उभे होते. उद्धवजी महाराज शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत, आळंदीकर. पुन्हा माझ्या ह्या बाजूला उपस्थित उभे होते संगीत अलंकार किशोरजी महाराज दिवटे, कीर्तनकार आहेत. पुन्हा तालमणी मृदुंगातला पुष्कराज, खड्यात जसा गुरुला पाठबळ देणारं पुष्कराज नावाचा खडा आहे तसं तुम्हाला साथ देण्याकरता पुष्कराज उभा बसून आहे. मायबापांनो, कृष्णाजी महाराज भोरकडे सध्या महाराष्ट्रभर ज्यांचं नाव पखवादाच्या माध्यमातून दणनून निघालेलं आहे तसे तुम्ही दणनलेले आहेत आणि आता नवीन दणनून निघणारं नाव आहे मायबापांनो. आणि म्हणून या ठिकाणी सुंदर असं आयोजन नियोजन केलेलं आहे. तुम्ही सिद्धेश्वर महाराजांच्या गळ्यात आखा नांगर घालून दिला आहे. आखा तुम्ही फक्त सगळ्यांनी सहकार्य करायचं. 8 दिवस नाही 2 महिन्यापासून हे सगळं वडावं लागतं महाराज. मग भागवत कथा असेल, गायनाचार्य असेल, कीर्तनकाराचं कॉन्टॅक्ट असेल, त्यांचं जेवण असेल, भोजनाची व्यवस्था असेल, सगळं अगदी हत्तीपासून तो उदबत्तीपर्यंत नियोजन चांगल्या प्रकारचं तुम्ही करता. कारण की तुमच्या मागं हे सर्व जनता जनार्दन आहे. या ठिकाणी सुंदर असे साऊंड सिस्टीम उपस्थित लाभले आपल्याला. विजय मंडप साऊंड सिस्टीम डेकोरेशन आणि त्यांचं सौजन्य दिलं मनोज दादाने. बरोबर आहे ना? पॉम्पलेटचं सौजन्य मनोज दादाने दिलं आणि मंडपचं सौजन्य माने पाटलाने दिलं. सुंदर असं भागवत या ठिकाणी शिवपुराण कथा आहे, गुरुजींचा आशीर्वाद आहे. आणि माय बापांनो, वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज, वैकुंठवासी परमपूज्य आदरणीय गोपाल कृष्ण महाराज, वैकुंठवासी परमपूज्य आदरणीय चंद्रकांत दास महाराज, पुरत हे सर्व महाराज मंडळीच्या आशीर्वादानं चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह दैदिप्यमान सोहळा. आणि त्या सोहळ्यामध्ये दुसऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प गल्ले बोरगाव मध्ये, तालुका रत्नापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये दुसऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प गुंफण्याचा प्रयास करतो तुमच्या समोर. विठ्ठल 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 सदा नाम घोष करू हरी कथा, तेणे सदा चित्ता समाधान. भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं चिंतन, भगवंताचं ध्यान आपल्या घरात असावं. घर म्हणजे वीट वाळू सिमेंट डबर याचा विषय चालू नाही. ज्या घराला 72 कोटी 72,07,200 सूक्ष्म नाड्याने मोठाल्या नाड्यात, ज्या घराला 3.5 कोटी छिद्र आहेत, या पंचमहाभूताच्या घराचा विषय चालू आहे महाराज. याच्यामध्ये त्याचं नामस्मरण असेल, त्याचं चिंतन असेल, त्याचं ध्यान असेल तर हे घर फ्रेश राहतं. आणि ह्या घरात जर त्याचं नामस्मरण नसेल, ध्यान नसेल तर हे घर कधी जाळे जळफाट्यानं भरून जाईल हे सुद्धा सांगता येत नाही. बरेचसे घर जाळे लागलेले घर आहेत महाराज. जाळे लागलेले घर
तुमच्याकडं नाही दिसले पण रोडने माझा आवाज खणकतो, जरा कमी करा, म्हणजे सिटी मारल्यासारखा होतो, कमी करा. गेन आणि स्टबल आपल्या मंडपापुरताच आवाज चांगला द्या. तगडी साऊंड सिस्टीम आहे तुमची. बऱ्याचशा घराला जाळे जळमट लागलेले आहेत. माणसाच्या घराला लागलेलेच आहेत पण बयाच्याही घराला लागलेले. ज्या घरात नामस्मरण नाही जीवनामध्ये आनंद नाही मायबापांनो. आणि ज्या घरात नामस्मरण आहे पण आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याची सर्व आहे. आवडीनं त्याचं नामस्मरण, त्याचं चिंतन, पण त्या नामामधला भाव जर कळाला तर त्याच्यात आनंद आहे. नाही तर मग तुका म्हणे कस जसा असन तस. परमार्थ म्हणजे मूर्खाचा, बावळटाचा, नालायकाचा नाहीच आहे. इथं ब्रिलियंट माणसं लागतात, शार्प माणसं लागतात, हुशार लागतात, दूरदृष्टिकोन लागतो. आत्मविश्वास वाढल्या जातं त्या नामस्मरणाने, त्या चिंतनाने. बुद्धीची तल्लकता, शार्पनेस वाढल्या जातो त्याच्या नामस्मरणाने मायबापा. परमार्थामध्ये आल्यानंतर तुम्ही स्मार्ट व्हाल, बुद्धीना स्मार्ट व्हाल. नाही तर मग भोळा त्याचा भाव, भोळा त्याचा देव. भोळ्याचं, मूर्खाचं, बावलाटाचं, नालायकाचं परमार्थ नाही. इथं ब्रिलियंट माणसं, शार्प माणसं, हुशार माणसं असतात मायबापांनो. त्याच्या नामस्मरणाने तुमच्या आमच्या मनामध्ये परिवर्तन होईल, बुद्धीमध्ये परिवर्तन होईल. ज्याचं भजन कराल तसं तुम्ही व्हाल. रामाचं भजन करा, तुम्ही रामासारखं व्हाल. कृष्णाचं भजन करा, कृष्णासारखं व्हाल. राधेचं भजन करा, राधेसारखं व्हाल. राजमाता जिजाऊचं भजन करा, राजमाता जिजाऊ व्हाल. घरामध्ये जगत असताना आवडीनं जर भजन केलं, सीता मातेचं भजन केलं, सीता मातेसारखे व्हाल तुम्ही. सीता मातेसारखं म्हणजे सहनशीलता तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होईल. पतीला कशी साथ द्यावी हे ज्या महिलेला कळालं, तिच्या पोटी छत्रपती राजेसारखे युवक जन्माला येतात. परमार्थ म्हणजे लय वारीला साऱ्यात पुढे राहत. तो किती भिनला, किती रुचला, किती पचला, किती समजला. ज्या घरामध्ये परमार्थ भिनला, रुचला, पचला, समजला ते घर प्रफुल्लित होतं, फ्रेश दिसतं, डेली फ्रेश दिसतं. आणि ज्या घरात परमार्थ रुचला नाही, पचला नाही, समजला नाही ते घर सर कोमुजल्यावानी महाराज आहे का काय आहेत ना गडी, फ्रेश नाही आहेत. आणि म्हणून फ्रेश तुमच्या आमच्या जीवनामध्ये आमचं जगणं असावं, वागणं असावं, बोलणं असावं, समजायचं भगवंत कळायला लागला. माऊली इतकी तर अडचण आपल्या जीवनात नाहीच आहे. ज्ञानेश्वर माऊली इतके संकट तुमच्या जीवनात इथं कोणाकडे असेल तर वर बोट करा. तुम्हाला कोणी छळीत का, तुमच्या कोणी पिठात माती टाकली का, तुम्हाला कोणी हाणलं असं आहे का कोणी इथं? बोला ना. अजिबात नाही, अजिबातच नाही. जनाबाई इतके दुःख तुमच्या जीवनात आहेत का महिला मंडळ आता? मग आपल्या जीवनामध्ये संत इतके दुःख नाहीत. मग डायबिटीज, किडनी स्टोन, हाडात गॅप, सेरा चकॉप, ब्रेनचा प्रॉब्लेम, अल्सरचा प्रॉब्लेम, पित्ताशयाचा प्रॉब्लेम, मज्जारज्जू मज्जातंतूचा प्रॉब्लेम, बेलपलचा प्रॉब्लेम, अर्धांगवायूचा प्रॉब्लेम, बीपीचा प्रॉब्लेम, किडनी स्टोनचा प्रॉब्लेम, मेरुदंडाचा प्रॉब्लेम, थायरॉइडचे प्रॉब्लेम, ब्रेन ट्युमरचे प्रॉब्लेम हे आपल्या भोवती गोंगत येत का म्हणून? बोला ना. आपल्याला जर टेन्शनच नाही, संता इतका प्रॉब्लेम नाही, आम्ही आज डेली फ्रेश आहोत, बँक बॅलन्स आहे, घर आहेत, वावर आहेत, सगळं आहे, पावर आहे, मग आमच्या जीवनात रोग का? याच्या अर्थी आम्हाला आहार कळालेला नाही. ज्या घराला आहार कळाला त्या घरात विचाराचं परिवर्तन झालं. आणि ज्या घरामध्ये विचाराचं परिवर्तन झालं त्या घरातला तरुण कृतिशील होत असतो. महाराज आय कॅन डू, मी करू शकतो आणि मी बनू शकतो. ज्या घरात विचाराचं परिवर्तन झालं त्या घरात आहाराचं दिग्दर्शन करणारी स्मार्ट यशोदा प्राप्त झाली. त्यावेळेस घरात गोपाल कृष्ण आला. नाही तर आपल्या पोराला जर सर्दी झाली तर मग तरी म्हणते बॉम्बला तर रसा पितो का?
लक्षपूर्वक काय करा. परमार्थ किती भिनलाय. बालसंस्कार केंद्र, BSK, डिवाइन प्राईम ट्रस्ट, दैवी विचाराचा समुदाय आपल्या लेकराच्या मेमोरीमध्ये तुम्ही फिट केलाय का? दैवी विचाराचा समुद्र आहे, आपल्या लेकराच्या विचारात तुम्ही फिट केलाय का? जर केला असेल तर 10वीतून पोरगी पळून जाणार नाही. तुम्ही जर तुमचे लेकर स्टँडर्ड पद्धतीनं, आहारानं, विचारानं, कृतीनं छत्रपती राजांच्या गोष्टी, अर्जुनाच्या गोष्टी सांगून तुमच्या लेकराचं जर तुम्ही मनोबल वाढवलं असेल तर तुमचं लेकरू अधिकारी पद अधिकारी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जगत असताना त्याच्या नामस्मरणाचा महिमा तुम्ही किती पटवून दिलाय, किती समजलाय, किती कळालाय. नाही तर मग चला रे किती भिनला परमार्थ, कळाला किती परमार्थ. का भूमीचे मार्दव सांगे कोंभांशी लवलव, नाना आचार गौरव सुकुलिनांचे. जमिनीची ताकद जमिनीतून निघणाऱ्या कोंभावरून कळते, तसं आईबापाची ताकद जन्माला येणाऱ्या लेकरावरून कळते. याच्या करता नामस्मरण युवकाकडे असेल तर त्या युवकाला लग्नाला येण्याकरता वयात यावं लागेल का विचारात यावं लागेल? तुमच्याकडे पोरग वयात आल्यावर लग्न करतात का विचारात आल्यावर लग्न करतात? मग वयात म्हणल्यावर मस्त गडी वयात हेट. वयातून म्हणजे काही दाढ आला लागले. एक लक्षात असू द्या, तुमची प्रॉपर्टी किती आहे? रावणाकडे इतकी प्रॉपर्टी तुमच्याकडे आहे का? तुमच्या परिसरात कोणत्या नेत्याकडे रावणा इतकी प्रॉपर्टी आहे? संभाजीनगर मध्ये आहे का कोणाचे? माझ्या तर नगर जिल्ह्यात कोणाकडेच नाही. मला रावणा इतकी प्रॉपर्टी फक्त रावणाकडे होती. वैभव रावणाकडे होतं पण बुद्धीचं वैभव रावणाकडे नव्हतं. मला काही गुंठा मंत्री आहेत, इथं पेट्रोल पंप टाकायचा आणि तिकडून नांगरून इकडं प्लॉट बांधायचे. नको सांगू. तुझ्याकडे किती शार्पनेस आहे विचाराचा, कृतीचा. तुझ्या दृष्टीस नेमकं काय आहे? तुझ्या डोळ्यात जर लोभ असेल तर समजायचं तुला सतत धन दिसतं. तुझ्या डोळ्यात जर वासना असेल तर समजायचं तुझ्या डोळ्यात निळ फुले येऊन बसलेला आहे. तुझ्या डोळ्यात जर क्रोध असेल तर काय उपयोग आहे? आम्ही आमच्या डोळ्यात भरवलंय काय? याच्या करता जगत असताना परमार्थ करायचा. मायबापानं परमार्थ समजून उमजून करायचा. उग कुंकड बी कसा बी नाही तर घातले परमार्थाचे कपडे. आपले कपडे कोणते? आपले लफडे कोणते? व्याप थिंकिंग, व्याप कल्चर, व्याप लाईफ. तुमची विचार प्रणाली, तुमचं राहणीमान, तुमचं दैनंदिन जीवन याला अध्यात्म म्हणावं, याला फिलॉसॉफी म्हणावं, याला तत्वज्ञान म्हणावं मायबापानं. आणि म्हणून जगत असताना आपल्या डीएनएतनं वॉरियर जन्माला यावा, राजा जन्माला यावा. आपल्या रक्तातनं राजा जन्माला यावा याच्या करता बापाचा आहार कसा असावा? नाही तर तुका म्हणे कसं त्याला चुरून खावं. काय खात? काही जण म्हणले पोराला ताकद यावं म्हणून मी बोकड्या घालतो. त्याला कायला बोकड्या घालतो? आणि महिला मंडळ तुमची माफी मागून बोलल, पण सगळ्यात भारतात नाही जगात माजुरी जात असेल ती बोकड्याची. जगात आहे. बकरी जर व्यालीन, तिला जर बोकड झाला ना तर 3-4 तासाला गुरुजी 3-4 तासाला त्या बोकड्याला आपली आई कोणती आणि बहीण कोणती हेच कळत नाही. आणि ते जर तुम्ही तुमच्या पोरांना खाऊ घालत असेल,
तुमचं पोरगा म्हणणार येऊन येऊन येणार कोण? तुमचं पोरग बापाला बाप नाही म्हणणार, आमदाराला बाप म्हणणार. एक लक्षात असू, परमार्थ किती भिनलाय. बाह्य स्वरूपाचं नको परमार्थ. आता मी महाराजासारखा दिसतो का महाराज आहे? महाराज दिसणं महत्वाचं का असणं? मोठी गंमत आहे. महाराज दिसणं महत्वाचं का असणं? बाह्य स्वरूप नव्हे, अंतर स्वरूप. पतिव्रता दिसणं महत्वाचं का असणं? असणं फार महत्वाचं आहे. वारकरी दिसणं महत्वाचं का असणं? उस डोंगा परे रसणो हे डोंगा. पाय भुलला शिवरलिया रंगा, पाय भुलला शिवरलिया रंगा, पाय भुलला शिवरलिया रंगा, पाय भुलला शिवरलिया रंगा. उस डोंगा परी रसणो हे डोंगा, उस डोंगा परी रसणो हे डोंगा. पाय भुलला शिवरलिया रंगा, काय भुलला शिवरलिया रंगा, रंगा रंगा काय भुलला शिवरलिया रंगा. काय भुलला शिवरलिया रंगा, काय भुलला शिवरलिया रंगा, रंगा रंगा काय भुलला शिवरलिया रंगा, वरलिया रंगा. उस डोंगा परी रसणो हे डोंगा. काय भुललासी वरलिया रंगा. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. आणि मग देवा बरोबर सुईर पण होतात. बराच बदल करावा लागतो याच्यात. खूप बदल. आहारात बदल करावा लागतो, दृष्टीत बदल करावा लागतो, कानात बदल करावा लागतो, जिभेत बदल करावा लागतो. तुम्हाला वाटत आहे का कापून टाकून दुसरी बसावं लागत काय? आहेत ना काही काही गडी अशी चिरित म्हणे बाबा तू म्हणला होता ते जिभेत बदल करावा लागत, मग त्याचं ऑपरेशन करावं लागेल का? आहेत ना गडी येडी माके चांद बेटे उदबत्ती लगा के हागणे को बैठे. असे लई आहेत. ऑपरेशन करायचं का जिभेचं नव्हे. त्याचं नामस्मरण जर सतत या जिभेवरती जर असेल ना, 12 वर्ष जर तुम्ही तपश्चर्या केली त्याच्या नामस्मरणाची, तर असं सांगतायत की 13व्या वर्षी तुम्ही म्हणाल ते होईल. एवढी ताकद त्याच्या नामस्मरणात आहे. पण आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी. कानात बदल करायचंय. कानात काय बदल करायचाय? पोरांनो मला खरं सांगा, तुमच्याकडं भजन ऐकायला पळत जातात का भांडण ऐकायला पळत जातात? भांडण, बरोबर आहे की नाही? आपण दुसऱ्याचं भांडण चालू, आपण माळदोर उभा राहून तिने बघता त्याला आणलं काय काय नो रघुना. हे कान आहेत आपले गुरुजी, हे कान आहेत आपले. भजन नुसतं मुखाने नाही माय बापांनो, कानानं, डोळ्यानं, हातानं, पायानं, हे सगळं ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तन. हे सगळं त्यावेळेस तुमच्या घरामध्ये फार दैदिप्यमान मुलं जन्माला येतील. तुमचा DNA स्टँडर्ड होईल, तुमचं रक्त बदलेल, ब्लड बदलेल. पोराचं किंवा पोरीचं वय वयात आल्यावर नाही, विचारात आल्यावर. आणि म्हणून आई, तुम्हाला तुमच्या पोरांची हेअरस्टाईल बदलायची का हेअरस्टाईल? डोक्याच्या केसाचं वळण बदलायचं का डोक्यातले विचार? काय बदलायचं? ज्या घरामध्ये डोक्यातले विचार बदलले जातात तिला महादेवाची पार्वती म्हणतात. नाही तर निस्तीच दिसती छान रूपाचा बाण तिरकमान मारी तिच्या करा इकडून तिकडं तिकडून इकडं. नाही जमणार महिला म्हणलं, अजिबात जमणार नाही. जगत असताना जाऊन तुमच्याकडे 95% जबाबदारी आहे प्रपंचाची. 5% पुरुषाकडे, 95% यांच्याकडे. प्रपंच कसा करायचा आहे, मुलांना डेव्हलप कसं करायचंय, मुलांना आहार कसा द्यायचा आहे, मालकाला कसं ठेवायचंय. आता काही काही मंडळात किरकोळ कारणावरून नवऱ्याचा रोज BP वाढीत्यात.
बोलणं कळणं महत्वाचं आहे मायबापांनो. घरामध्ये परमार्थ भिनलेला असावा. नामस्मरणाचा प्रभाव आपल्या घरामध्ये भिनलेला असावा मायबापांनो. प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यात त्याचं नामस्मरण, त्याचं चिंतन, त्याचं ध्यान. आणि ज्या घरामध्ये त्याचं नामस्मरण आवडीनं घेतलं जातं त्या घरातली किरकोळ कारणावरून होणारं वादंग डिलीट होतं. निघून जातं त्याच्या घरातले वाद, निघून जातात मायबापांनो. आणि बऱ्याचशा घरामध्ये मरणाची श्रीमंती, पण रोज किचकिचीन मचमचीन तंतनी रोज. पतीचा पत्नीवर विश्वास नाही, पत्नीचा पतीवर विश्वास नाही. ऐश्वर्य भरपूर आहे पण विश्वास नाहीये. विश्वास मरून गेलेला आहे त्या घरातला, प्रेम मरून गेलेलं आहे त्या घरातलं, त्यातला भाव मेलेला आहे मायबापांनो. आणि म्हणून जगत असताना आता कोरोना झाल्यानंतर 2 वर्षानंतर नाशिक परिसरामध्ये 28,000 नवीन लग्न झालेल्या युवकाचे आणि युवतीचे डिवोर्स झालेत गुरुजी. याला कारण फक्त फेसबुक आणि व्हॉट्सअप. फक्त पतीचा पत्नीवर विश्वास नाही आणि पत्नीचा पतीवर विश्वास नाही. अविश्वासी जर पती पत्नी असतील आणि यांच्या मिलनातून निर्माण होणारे लेकर कसे असतील. मोबाईल दिन ठेवून अजून मतरी तो डोंगण दूध असेल ना, डोंगण दूध आहे तुला. काय किती डेव्हलप केलेत आपण आपले पोरं, किती डेव्हलप केलेत. एक लक्षात असू द्या मायबापांनो, आपल्या लेकराला काय द्यावं हे आईला आणि बापाला कळावं आणि कोणत्या वयात द्यावं हे कळावं, हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला जर तुमच्या लेकराला काय द्यावं हे कळालं नाही तर तुमचे लेकर तुमच्या देखत भीक मागतील, तुमच्या देखत भीक मागतील. माझ्या घरात घडली घटना. माझ्या घरात म्हणजे एकाच रक्त गटात घडली ती घटना. एवढं ब्रिलियंट पोरग, एवढं शार्प मुलगा, एवढा हुशार. माय बापांनो कशाचं व्यसन लागलं मला माहित नाही. 6.5 कोटी रुपये 3 वर्षात गेले. कपाळाला लावायला माती नाही राहिली. एक लक्षात असू द्या. म्हणून आपण आपल्या लेकराला काय देतोय. आपल्या घरामध्ये नामस्मरण आहे का, चिंतन आहे का, ध्यान आहे का. एक सांगू का महिला मंडळ, तुमची मुलगी कॉलेजला जाते, तिनं कॉलेजचं जे जीवन आहे त्याचं जर सोनं केलं, सार्थक केलं ना, 7-8 वर्ष तिनं जर स्टडी केला तर तुमच्या मुलीच्या एका सहीवरती गाव चालेल, तालुका चालेल, जिल्हा चालेल. किती वर्ष सांभाळायचे? 6 वर्ष स्टडी करायचा, अभ्यास करायचा आहे. कॉलेजचा काळ ज्या पोरीला सांभाळता आला, वेळ तिला पुढची सांभाळायला तयार आहे. पुरुष मंडळी, तुमचा मुलगा संभाजीनगरला असेल, DY पाटलाकडे असेल, विखेकडे असेल, लोणीला असेल, कुठंतरी असेल कॉलेजला. तुम्हाला 4 वेळेस सांगतो पुढे डोकं फोडून घेऊ का? नाही तर बसा भाऊ खाली. तुम्ही म्हणतात तुला द्या खाना का लहान आले पोर उभा राहिलेले, तुला वळवळ होते का? हे वळवळ करू नयेत, असे पोर उभे करा. काय काय म्हणते, नाही बा आमचं लेकरू उभं राहिलेलं, तुला खापाना, तू लय बारास आहे. म्हणतील ना काही काही, पण यांनी उभा कसं राहावं हे फार महत्वाचं आहे मायबापांना. हे फार महत्वाचं आहे. आपले पोरं तयार करायचे, वारकरी संप्रदायात तयार करायचे. फलटणी वारकरी संप्रदायाची डिवाइन ब्राइन ट्रस्ट, दैवी विचाराचा समुदाय यांच्यामध्ये असावा. हे लात मारीन तिथं पाणी काढावे तेवढा आत्मविश्वास यांच्या उरामध्ये असावा. याला वारकरी संप्रदाय म्हणतात. सोपा नाही आहे वारकरी संप्रदाय. ब्लेंड आहे, शार्प आहे, हुशार आहे. ज्ञानोबा तुकोबा कळणं म्हणजे सोपं आहे. माऊली कळणं म्हणजे सोपं आहे मायबापांनो. तुकोबाराय कळणं म्हणजे सोपं आहे. काही का म्हणते मामा सारा गाथा पाठे. गाथा पाठे तो भावाचा खोबा काढा. फक्त एवढ्या बांधून त्याने गाथा पाठ केला का
त्याने भावाला म्हणला तो इकडं मा एवढी जमीन आहे. भाव म्हणले देईन मी नंतर. मग त्याची मंडळी म्हणे टाका त्याच्या कमरात धपली. असा केला भाव तो. हे कळणं महत्वाचं आहे माय बापांनो. जगत असताना परमार्थ तुकोबराय कळाले, वैराग्य डाउनलोड झालं. तुकोबराय कळाले, वैराग्य कळालं. ज्ञानेश्वर माऊली कळाले, ज्ञान झालं. नामदेव महाराज कळाले, प्रेम कळालं. एक एक संत वेगवेगळं दर्शवतात आम्हाला, वेगवेगळं देतात. माई नामस्मरण आणि चिंतन जर केलं तर तुमच्या आमच्या घरामध्ये एवढा मोठा दैदिप्यमान प्रकाश पडेल ज्ञानाचा की त्या ज्ञानामध्ये तुमच्या कितीतरी पिढ्या उजळून निघत्याल. कितीतरी पिढ्या. परमार्थ घरात असेल, वर्ग क्लास 1 क्लास 2 SP लाल दिव्याच्या गाडीत फिरल. विचाराचा समुदाय. विक्को येतो माझा भैया, विक्को बंद करा ना तुम्ही. विचार महत्वाचे आहेत घरात. आणि ज्या घरामध्ये विचार प्रणाली स्टँडर्ड आहे त्या घरातलं पोरग निश्चितच MBBS, डॉक्टर, चांगला शेती करणारा, चांगलं राजकारण करायला, चांगलं बरं का, चांगलं म्हणतोय मी, चांगलं राजकारण करणारा, अन टू द लास्ट मॅन, शेवटच्या माणसाच्या समस्याचं निवारण करणारं लेकरू आपल्या घरात जन्माला येईल. वॉरियर किंग पोरं आपल्या घरात जन्माला येतील. राजे आपल्या घरात जन्माला येतील. मायबापांनो अन्यथा नाही. आपल्या घरामध्ये पिढी कशी, आपलं पीक कसं असावं. पीक म्हणजे हे पीक, हे पीक आहे आपलं. हे पीक कसं असावं, वळपटलेलं असावं का मावा पडलेलं असावं का. एक लक्षात ठेवा, हे छोटे छोटे पोरं आहेत ना, हे पीक आहे. मुली तुमचं पीक आहे. माऊलीनं मी मागाशी उभी सांगितली का भूमीची मार्दव सांगे कोंभांशी लवलव नाना आचार गौरव सुकुलिनांची. पुन्हा तुकोबराय सांगतात बीजतैसे फळ वरी आले अमंगळ. अभंग म्हणू नाही शकणार आम्ही इथं, तो पण आहे तो सांगतोय माय बापण. म्हणून जगत असताना जगावं कसं. पोरांनो तुम्ही कॉलेजचा काळ सांभाळला, स्टडी केला, अधिकारी व्हाल तुम्ही, लाल दिव्याच्या गाडीत फिरणार तुम्ही. पण तुम्ही कॉलेजचा काळ सांभाळला नाही, काही नाही, फक्त पिक्चर बदलला का पाहायला गेले आणि पोरी आल्या का कोणाची पोरगी होती नंबर आहे मिळेल का तिथे, नंबर मिळेल. हे भिकारी उद्योग जर तुमचे तरुण पोरं करीत असतील ना तर तुमची प्रॉपर्टी संपायला काय वेळ लागणार नाही. हे लक्षात ठेवा. तुमच्या पोरामुळं लोकांच्या लग्नाला जर उशीर होत असेल, उशीर कळाला का, डीजे पुढं तुमचं पोरग हातभर जीप काढून नाचत, अजून गाणं लावा, हरी राय गोपाळ राहे ते तुका म्हणे चित्ता करारे निर्मळ येवनी गोपाळ राहे ते येवनी गोपाळ राहे ते. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. चित्त निर्मळ होतं त्याच्या नामस्मरणाने. भजे व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम. चित्त त्याच्या नामस्मरण तयाच्या चिंतने निरसेल. चित्तातलं संकट निघून जातं. संकट चित्त निर्मळ होतं. मायबाप मन प्रफुल्लित होतं, प्रसन्न होतं. पोराने जर कॉलेजचा काळ सांभाळला नाही, पुन्हा या गावात आलं काय ना गल्ले बोरगाव, पुन्हा जर 10 वर्षांनी संभाजीनगरला 10 वर्ष शिकलं, पुन्हा घरी आलं आणि आता लोकांच्या कपाशीतलं काँग्रेस उपटायला घेतं, उगत. 10 वर्ष काय केले, फक्त संभाजीनगरला गेला आणि संडासचे खड्डे भरवले का तू? खाणे का मेस कान भराभर हागणे का? काय केलंय काय तुम्ही?
ट्रॅक फार महत्वाचा आहे, तुमचं मन फार महत्वाचं आहे. बाहेरून जरी शरीर एक दिसतंय ना, तर आतून वेगवेगळे फंक्शन आहेत, वेगवेगळे विभाग आहेत त्याचे. हृदय वेगळं काम करतं, बुद्धी तुमची वेगळं काम करते, तुमचं मन वेगळं काम करते, तुमची पचनक्रिया वेगळी करते, सगळं वेगळं आहे. मेमोरी, तुमचा मेंदू वेगळा आहे. बाहेरून जरी एक आहे पण आतून वेगवेगळ्या डिव्हाइस आहे याच्यामध्ये, आणि ह्या सांभाळता आल्या पाहिजे. ह्या ज्याला सांभाळता आल्यात ना, समजायचं त्याच्याकडे नामस्मरणाचा महिमा आहे. जय नामस्मरणाचा, चिंतनाचा, ध्यानाचा महिमा आहे माय बापांनो. म्हणून जगत असताना जगावं कसं? ज्याला जगणं कळालं त्याला मरण कळालं, ज्याला मरण कळालं त्याला जगणं कळालं, मग त्याचं नामस्मरण. आता तुम्ही भगवान प्रभू रामचंद्रजीचं नामस्मरण. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सीते 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 राम से मिला दे, राधे 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 श्याम से मिला दे, श्याम से मिला दे, राधे श्याम से मिला दे. सीते 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 राम से मिला दे. आता सीता मातेचं भजन करताय तुम्ही, कनिष्ठ भजन करावं लागेल का सीता मातेचं चरित्र आठवावं लागेल का? साका काऊ साक्का का सुमन अक्का आहे तिथं? कोणचं? हा, सुमन अक्काच आहे. वाले अक्का आहे का? समिंद्रा ताईन त्या कुठं बसलेले आहेत? सुनीता वहिनी, मंगल काकू. एक लक्षात असू द्या, तुम्ही सीतेचं भजन करताय ना, सीता मातेचं चरित्र आठवावं लागेल. कुणाची मुलगी आहे सीता? जनक राजाची. कुणाची सून आहे? दशरथ राजाची. कुणाची बायको आहे? ब्रह्मांडाचा नायक आहे भगवान प्रभू रामचंद्रजी. साक्षात लक्ष्मी आहे. 14 वर्ष काय उशाला घेऊन झोपली? मोबाईल. काय घेऊन झोपली उशाला? दगड. एका राजाची पोरगी, एका राजाची सून आणि ब्रह्मांडाच्या नायकाची पत्नी उशाला दगड घेऊन झोपली. कधी अशी आरळली का काय? बाबा तोया बरोबर लग्न केलं पण मा पराडा झाला, काटे घुसले पायात, वाघाच्या डरकाळ्या ऐकू या त्या, मला झोप यायना, काय व्हायना अशी म्हणली? अजिबात नाही म्हणली. ते सुख की कभी याद नहीं की और दुख की कभी फिरियाद नहीं की, उसी का तो नाम माता सीता है. आपला 2 दिवस गॅस संपला का तिसरी दिवशी म्हणते मी जाऊ काय माया बापात तिथं? काय 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 आहे आपल्याकडे? काय डाउनलोड केलंय आम्ही? एक लक्षात असू द्या माय बापांनो, रावण संपला त्याचं कारण हेच. सगळं असून सुद्धा बुद्धीचं वैभव नव्हतं. सगळ्या बाकीच्या जणांकडे सारी दुनिया आहे पण बुद्धी नाही माय बापांनो. हनुमानजीला समोर बांधलेलं, ब्रह्मपाशामध्ये हनुमानजी अडकलेले. आता ब्रह्मपाशात अडकूच शकत नव्हते ते, पण स्वतःला अडकून घेतलं मुद्दाम. पोराला जर शिकायचं असेल ना कुस्ती, तर बाप 92 किलोचं जरी असला तर 17 किलोचं पोरग बापाला उचलून टाकीत. कुस्ती जर शिकायची असेल तर बरं का, ग्रीक रोमन, फ्री स्टाईल हे कुस्तीचे प्रकार आहेत, जिदो हे प्रकार आहेत. माही हनुमानजी समोर आहेत, रावण सिंहासनावर सोन्याच्या, आणि ते बांधलेलं हनुमानजीला. रावण विचारतंय तूने तो हमारे बहुत निशाचरों को मारा है. म्हणले मारले? म्हणले मी एकटाच आहे, तुला काय करायचं ते कर. आणि एक सांगतो तुझ्या भल्या करता. हनुमानजी सांगतात एक सांगतो तुझ्या भल्या करता काय, सीता मातेला बिगर बोबाटा देऊन टाक तू. काय अलचीनी ताप करून घेतो डोक्याला? रावण कशावर बसलेला होता? सोन्याच्या सिंहासनावर. रावण येतो, 4 वेद 6 शास्त्र चांगल्या प्रकारचा आहे त्याच्याकडे, ते सगळं आहे.
पण बुद्धीचं वैभव कमी आहे. कसं वागावं कसं बोलावं हे कमी आहे. ते म्हणले अदुगरच माकड आणि त्याच्यात मला शहाणपणाच्या गोष्टी सांगतो. बघा बरं का, काही काही शिकलेल्या माणसाला येलही गर्व होत असतो कधी कधी. आमचं लॉ झालेलं आहे ना, आम्ही कसं कीर्तनाला येऊन बसावं. माझं तर DHM आहे, मी MBBS आहे. असे दांडरलेले आहेत. म्हणजे घेणं देणं कंदील लावून येणं आणि येड्याच्या खिशाला 3-3 पेन. आता तशी 2 आलेले आहेत. अजून पुढच्या वर्षी मी 1 घेणार म्हणजे घेणार, मग 3 होणार. आता तशी 70% येडा झालेलो आहे मी. अजून 30% झालो का पक्का होऊन जाईन. मग आता शिक मंडळी मला म्हणायला लागली आलं बाया कीर्तन. अजून 1-1.5 वर्षांनी ते म्हणून आलं बाय येड. आणि म्हणणार आहे ती 100% म्हणणार आहे. वेडाच झालो मी याच्या करता माय बापानं. आणि म्हणून जगत असताना हनुमानजीनं सांगितलं सोडून दे सीता मातेला, तुला भगवान प्रभू रामचंद्रजी माफ करतील. मला ज्ञान शिकवतोस. पेटार याची शेपटी. आता लंका कोणी जाळलेली आई? हा कृष्ण महाराज, लंका कोणी जाळली बरं? हनुमानाने का रावणाने? हनुमानाने. बरोबर आहे की नाही? हा अगदी बरोबर. ते उठ बरं तू भाऊ, उठ. त्याला 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 उठ, उभा राहा ना. उलची परत कार्तिक पुन्हा बस. मी तुला बिस्किट देतो, बिस्किट. बरं तू उठ चल. सारा येऊ याच्यावर जेवून पुढे रग घेऊन आलेला येऊ. बस आता बघ येऊ डुबऱ्या भाऊ, जाऊ द्या. ये बघ येऊ. याला समजा जर तुम्ही म्हणले कापसाच्या खोलीत दिवा लावून भाऊ ये सकाळपर्यंत 30 क्विंटल कापूस जाळीन का नाही? हे डुबर जाळी. ज्याला अक्कल आहे त्याला दिवा लावायला सांगायचा का कोणाला बी सांगायचा? ज्याला अक्कल आहे. आता मारुतरायची शेपटी कोणी पेटिली? म्हणजे आग कोणी लावली? याला म्हणतात बुद्धीचे वैभव. पेटवली कोणी? हनुमान निमित्त आहे महाराज. याला दिवा लावायला लावला म्या तर येणी नाही जाळला कापूस, म्या जाळीला. मला डोकं पाहिजे ना कोणाला सांगायचं. एक लक्षात ठेवा, अदुगडच मारत राहिला हनुमानजी वानर आहे आणि त्याच्या शेपटीला आग लागली. मग लंका नाही जळायची तर काय होईल? एक लक्षात ठेवा, तुमचे विचार कसे आहे, विचाराचा स्मार्टनेस किती आहे. आणि विचाराचा स्मार्टनेस वाढवण्याकरता सदा नाम घोष. विचाराचा स्मार्टनेस. काही म्हणतात आमच्याकडे काही विचार नाही का? आमच्याकडे मस्त विचार आहे. आम्हाला जमिनी आहे, आम्हाला लेकर बाळ आहे, आम्हाला बिल्डिंग बांधलेल्या, आमच्या इथं गाया आहे, जर्सी गाया, ठिबकच्या नळ्याची बाजी इंलेल्या आहेत आमच्या घरी. आहेत ना तुमच्याकडे विचार नाही असं थोडंच आहे. विचार आहे पण त्याची क्वालिटी, त्याची लेव्हल जरा माग पुढे. लेवल, विचाराची लेवल माग. एका जणाची म्हैस मेली बर का बाबा. म्हैस मेली नाही, म्हशीचं मुंडकं राननात गुतलं गुरुजी. आता ती गाभण होती 6व्या-7व्या महिन्याची. ती राननात ओरडायची, अशी ओरडायची. म्हशीचा मालक तर गडबडून गेला. ती म्हणे आता गुदमुरून मरती काय, घोडेगावातून आणलेली मरती का काय. त्यांनी गावातल्या 2-3 विचारवंताला फोन केला. ते म्हणे फटक्याने गड्या हो, म्हशीचं मुंडकं गुतलेलं आहे राननात. आता 2-3 जण गेले ते म्हणे आता ते शायनिंग मध्ये त्याच्या हातन बितन बांधून. बाप्पू अरे का झालं? ते म्हणे म्हशीचं मुंडकं गोत्या राव. गोत्या ये म्हणे मी देऊ की एक सल्ला. ते म्हणे मग तुमच्या सल्ल्यावर तर गाव तरत. काही जण म्हणते भाऊ बोलले म्हणजे देव बोलले.
ते म्हणे भाऊ आता सांगा सल्ला. ते म्हणे माग नाही हटेंगा ना तू. ते म्हणे नाही हटूंगा, आपका सल्ला तर सगळ्या गावा में श्रेष्ठ सल्ला है. ते म्हणे ते तर भाऊ म्हणे इसका मुंडका तोडना पडेगा. म्हशीचा मुंडका तोडना पडेगा. ते म्हणे कस काय. बाकी 2-3 लुबरे होतेच. भाऊ बोलले म्हणजे देव बोलले. भाऊ ना अशा लय घराच्या कड्या लावलेले आहेत. तिने मागचा पुढचा विचार नाही केला. तिने एक गाव 2 तुकडे लगी म्हशीचं मुंडकी एकीकडे आणि धडी एकीकडे. ते म्हणे आता काय करना पडेगा. भाऊ म्हणे आता रांजून फोडना पडेगा भी, तभीच मुंडका आध्यात निकलने का. अरे विचार तुमच्याकडे डोकं आहे पण लेव्हल वेगवेगळी. बुद्धीचे वैभव आणणे नाही तुझे. एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराज सकळ सिद्धी, एका केशवराज सकळ सिद्धी. सिद्धी बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. जय वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी, एका एका केशवराजे सकळ सिद्धी. हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा. बुद्धीचे वैभव. रामकृष्ण हरी. भागवताचार्य परमपूज्य आदरणीय हरिभक्तीपरायण महाराजांचे आगमन आहे. जय जय सियाराम. हरिदासजी महाराजांचं आगमन झालं. जय सियाराम. राधे श्याम. मायबापांनो बुद्धीचं वैभव फार महत्वाचं आहे. ज्या घरात बुद्धीचं वैभव आहे त्याच्याकडे धनाचं ऐश्वर आहे. आणि ज्याच्याकडे बुद्धीचं वैभवच नाही महाराज काहीच नाही. हे जन्माला आले फक्त जनगणनेत त्यांचं नाव आलं बा. बाकी लग्नाच्या पत्रिकेवर नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. फक्त ते म्हणे कोकणात नाव नोंद दिलं मला 3 किलो तांदूळ भेटत. कशाला जन्माला आलात ना तुम्ही. तुम्ही म्हणता महाराज हे आरक्षणचं काही बोलता का तुम्ही. हा विशेष हा गादी नाही बरं का आरक्षणची बोलायची. ही जी गादी आहे ना नारदाची याच्यावर आरक्षणचं बोलण्याची गादी नाही. ही कीर्तनाची गादी आहे. सबके लिए खुला है मंदिर है हमारा, मतभेद को बुला है मंदिर है हमारा. यारे यारे मी जरांगे पाटलाच बोलणार नाही, साहेबच बोलणार नाही. तुम्ही देता माया मागा भोंगा लावून. पण आता स्थिती अशी झालेली आहे, ज्याला ज्याला कळन त्याला त्याला सांगतो. आता स्थिती अशी आहे नवरा मेला तरी चालन पण सवत रंडकी झाली पाहिजे. कळलं का नाही माहित नाही. पण ज्याला ज्याला कळलं त्याला त्याला धन्यवाद देईन. ज्याला नाही कळलं त्याने कालीची बुंदी बांधून न्यायची घरी. बाकी बाकी करायचं नाही काही. माय बापांनो त्याच्या नामस्मरणाने त्याच्या चिंतनाने त्याच्या ध्यानानं आपल्या घरामध्ये ऐश्वर्य वाढतं, समाधान वाढतं. ऐश्वर्य तुम्ही बुद्धीचं ऐश्वर्य, बुद्धीचे वैभव आणणे नाही तुझे. एका केशवराजे सकळ सिद्धी. बुद्धीचं वैभव तुमच्याकडे असावं, बुद्धी स्टँडर्ड असावी, परिपक्वता तिच्यामध्ये यावी. तुम्हाला सल्ले विचार न करता 100 किलोमीटरवरून लोकांनी यावं. दादा असं करू का, दादा तसं करू का. समजायचं आपण बुद्धिमतां वरिष्ठम. बुद्धीचं वैभव घरामध्ये प्राप्त व्हावं. मनाचं प्रगल्भता, मनाची शार्पनेसता म्हणजे मन निडर असावं माणसाचं. भित्र नको.
बरेचशी माणसं मनाने मरून गेलेली माणसं, काही काही माणसं जिवंत आहेत पण मेलेले आहेत, आणि काही काही मेलेत तरी जिवंत आहेत, त्यांची मन आजही जिवंत आहेत. म्हणून तुमचं मन किती प्रभावशाली आहे मन. कारण की आमच्या तिथले शिरपत तात्या गवत कापित होते बांधोर. गवत वाघनखी, शिपरूट, कियनपट, कासली, ग्वाळाना, हे सारं गिन्नी गवत कापता कापता आता घरी मस्त प्रॉपर्टी त्यांच्या घरी 110 का 15 एकर जमीन आहे. गडी गुडी गाया, जर्सी गाया, गावरान गिर गायाचा गोठा, म्हशीचा तबेला, 250 का 300 म्हशी आहेत. गिर गाया त्यांच्याकडे 200 का 250 आहेत. असं मोठं बारदान मोठा त्यांचा. तरी म्हाताऱ्याला रावलं नाही, येळा घेतला आणि गेलं बांधोर. करा करा कापीत इकून म्हातारी ते पार्वती आका, आमच्या शेजारी नाही पार्वती काकून त्या, ते वामन तात्या गेले गवत कापायला आमच्या. हे कुठं टाकू नको बरं का तू, नाही तर देशील माया भांडणं लावून. युट्यूब वाले आणि ते म्हातारं घास कापायला गेलो निघून. म्हातारी म्हणली उन्हाचं गप पडायचं तर तिकडं तरफडत. नाग म्हातारपणी माया डोक्याला शिनी ताप करून ठेवतं का काय नो डंगर. घरी खायची तर बाजूर पडायचं तर तिथं जाईन खुबा बिबा मोडन. अय वय वो माग या ऊन तानत बोंडा या त्यान तुम्हाला भाकर खावा बोलील म्हातार. म्हातारीने माग पाहिलं बरं का भाऊ, असं तसे गवताची काडी टोचली किशोर बाबा. म्हातार म्हणलं लागलं त्वाया नादात मला रगत निघलं. म्हातारी म्हण जाऊ द्या या इकडं. म्हातारीन उपरनं फाळलं असं गुंडळलेलं आणि चला बरं जेवायला. ते म्हणे आता मला लागलं कसं खाऊ. ती म्हणे मी खाऊ घालते पण चैन मारा. 1.5 भाकर आमटीत चुरून खाऊ घातली आणि ते म्हणे आता मला झोपायचं. ते म्हणे त्या संजयकून ठिबकच्या नळ्याची इनलेली बाज घ्या उडून. घेतली उडून आंब्याखाली जी झोपलं का 3ला उठलं. बरं उठलं तर पुन्हा गप माराव ना. महाराज हे म्हातारे गप नाही राहत. आपण जर म्हणलं त्या गाईपाशी जाऊ नका, तिला सोडू नका, तिथं जात ते. काय आला खोवा मोडून घ्यायचे ना, गप मार ना. आम तिथले ते नामदेव तात्याने तिने बैल आणले बर का. नामदेव तात्याने तिने बैल आणले, त्यांच्या नाताने आणले. नामदेव तात्याच्या नाताने बैल आणले खिलरी तिकडून पंढरपूर. मग कोणचा बाजार आहे तो पंढरपूरला? कोणचा बाजार भरवतो ते? कार्तिकेचा. गोरे आणते कार्तिकेला, गोरे भेटते तिकडे पंढरपूरला. गोरे आणले महाराज 3-3 लाखाचे, 6 लाखाचे 2 गोरे आदत असे ढवळे शिपीत. आणि म्हातारेचं वय 82 वर्ष झालेलं नामदेव तात्याचं. आणि त्यांचे नातू म्हणे तात्या, ते म्हणे काय गोऱ्यापाशी जाऊ नका खोसारा काढते. तात्याने नातकडं असं पाहिलं आणि ते म्हणे तुलाही शहाणा झाला का, म्या शेमी गोंड्याचे गोरे दामटिलेले तवा दामटिलेले. आता काय तिथं तर पडतो महाराज. तिथं गेलं म्हातार आणि जी गोरीने असं असं केलं का खूपच मोळला. आता 3 महिने झाले बाई, गमेल्यात वाळू आणि मोकळं डबड. म्हाताऱ्याचं वळे म्हातार असं गागत म्हातारीला ये नेऊन टाक लक्षात असू द्या. काय दम व्यवस्थित होतं का तिला? काय छातीत दुखत काय त्वया? वय आहे चांगले ठसकून जाम झालेत ते. म्हणजे आता असं चालू पाणी फिनी देऊ काय तुम्हाला? अक्का पाणी बिनी देऊ का? ओके जमत आहे ना, काय हरकत नाही. मग
आता किती वाजले कृष्ण महाराज? याचे 27:43 झालेत. काय हे घड्याळ कोणचं लावून दिलंय मला महाराज? आणि म्हणून आता माय बापांनो, जेवलं म्हातार आणि उठलं पुन्हा 3ला तर गवत बांधूर कापलेलं होतं तसंच होतं. तिने पुन्हा बारदाना घेतला, तिथं आथरीला असं गवत उचलेलं, दुसरा कावळा उचलेला टाकला आणि तिसरा कावळा उचलायला गेला गुरुजी. ते इथं म्हातारं तुमच्या जवळ नाग बघत मला. म्हातारीने कावळा उचलेला, नागन तिकून निसतं असं फूस केलं तर म्हातारीने थर 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 काप. 3ऱ्या मिनिटाला त्याच्या तोंडाला फेस आला. कोणाच्या? म्हाताऱ्याच्या. आता म्हाताऱ्याला नाग दिसला का डासला? दिसला. मग तोंडाला फेस आला कास काय? तर म्हातारीने असा विचार केला, दुपारी आपण गवत कापित होतो तेव्हा पार्वती वरडी, आपण माग पाहिलं तेव्हा हे किरकुड तर नसन शिवला आपल्याला. गवताची काडी लागलेली होती. त्याने समजूत काय केली मनाने? हे किरकुड शिवलं. महाराज 8व्या मिनिटाला म्हातारं मरून पडलं. मन 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 तुमचं मन किती प्रभावशाली आहे, आणि हे प्रभावशाली मन व्हावं असं वाटत असेल तर चरण पहिलं महत्वाचं आहे. सदा नाम घोष करू हरि कथा, 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 नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा, तिने सदा चित्ता समाधान, तिने सदा चित्ता समाधान समाधान, सर्व सुखदा सर्व गंगार सर्व सुखदा. चित्त समाधानी असावं माय बाप. चित्तात पित्त नको. बऱ्याचशा चित्तात पित्त आहे. चित्तातलं पित्त कळलं का? म्हणजे काळ्या मसाल्याची आमटी किंवा तुरीच्या डाळीचं वरण खाऊन होतं ते नाही. ते ॲसिलॉक किंवा ओमी गोळ्यानी ओमी डी गोळ्यानी जातं. पण चित्ताला पित्त आहे ना, ते अंगोरच उठत बाबा. चित्ताला पित्त भयानकच आहे. आमच्या शेजारी चिलखनवाडी गावाचं नाव आहे. चिलखनवाडीच ना रे. ते नका शूट करू. साऱ्या तिकडे बोबाट करशील, मला तिकडे बाय देशील, मला काडी लोन परपंचात सारी. चिलखनवाडीत माझ्या शेजारी गाव आहे. तिथला एक माणूस माझ्याकडे आला. ते म्हणे 11 महिने झाले बाबा निसता पोटात आकडा येतो. म्हणलं दवाखाना? ते म्हणे साऱ्या दुनियेचे दवाखाने केले. कस काय याड? म्हणलं कधी झालं तुला हे? वारबीर सांगता येईन का? ते म्हणे सांगतो ना. मी म्हणलं कधी? ते म्हणे थोरल्याच्या तिथं बोरची गाडी आली होती बाय म्हणे. मग 160 फूट बोर गेला म्हणे, 165 गेला, 168 फुटाला जी त्याच्यातून बोरमधून पाणी असं बापकान बाहेर आलं का? जसं पाणी बाहेर आलं तसं मला इथं आकडा आलेला आहे म्हणे. मी म्हणलं अरे दवाखान्यातला आकडा नाही, जळकुटे आकडा आहे हो. याला चित्तातलं पित्त म्हणतात महाराज. एक सांगू, ज्याच्याकडे नामस्मरण आहे ना, ते पण आवडीनं, अगदी प्रेमानं, वेगळ्या भावानं, भाव त्याचा आनंदाचा भाव असला, ज्याच्याकडे नामस्मरण आहे ना, गावात एक BMW किंवा जगवार आली गाडी मोठी,
2-4 लोक तिथं गोळा झाले. महाराज काही ना नुसतं लांबून पाहिली, काही जवळ सुद्धा गेले नाही, जवळ सुद्धा गेले नाही. एक जण जवळ गेला, एक फुल घेऊन गेला. गुरुजी, देवटे गुरुजी, बोनटवर ठेवला असं फुल. आणि तो काय म्हणला माहित आहे का कृष्णा महाराज, इथून संभाजीनगरचा रस्ता आपल्याला जवळजवळ तुमच्या गाडीत अर्धा तासाचा नाही 15 मिनिटाचा आहे. दुसऱ्या गाडीला अर्धा तास लागतो. तुमची हायस्पीडची गाडी 15 मिनिटात जाईल. माझ्या आईला 2 अटॅक येऊन गेलेले. तिसरा जर आला असतं, डॉक्टर म्हणे तुम्ही जर अर्ध्या तासात आलात तर तुमच्या आईला आम्ही वाचू शकतो. एखाद्या वेळेस जर झालं रात्री, निम्म्या रात्री, तर गाडी देताल का? किती वाहिले होते फुलं त्याने बोनटवर? एकच फुल ठेवलं होतं. तो गाडीचा मालक काय म्हणला, चावी तुमच्याकडेच राहू द्या संध्याकाळच्या वेळेस, दिवसभर तर मी आहेच, पण संध्याकाळी मी जर झोपलो यदा कदाचित तर तुमच्या पोराला गाडी येते, चावी तुमच्याकडे राहू द्या. म्हणजे ठीक आहे. याला म्हणतात एका फुलाची अन काही ना काहीच वाहिलं नाही, लांबून उभे. ते काय म्हणतात माहिती, एक जण चालला होता गाडी पाहायला, तर एक जण मागा भाई मागा, अशा किती काय गाड्या रोडवर दिसत आहेत हायवेवर, माग ओढून एक जण म्हणतो आबाय 2-1 महिन्यात बँकेवाले वडून नेते बर का. चित्ताला झालेलं पित्त आहे ही. आणि चित्ताचं पित्त काढा, अटॅक येणार नाही तुम्हाला, ब्लॉकेज होणार नाही तुम्हाला. आणि ज्याच्या चित्तात नुसतं कायम असं साठवून 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 असं जाम झाल्यानं शिरा, तर एखाद दिवशी असा ब्लॉकेज आला का हे बघ, ही हात असा वाकडा, इथून इकडे दाबड असं चळलेलं, आणि एक हेडलाईट या गाठी होत्यात, गाठी रक्तात गाठी होत्यात. नको ते विचार केल्याने, नको ते खाल्ल्यानं, आणि म्हणून युक्त आहार आणि चांगल्या बरोबर पचला. पुढचा शब्द आहे विहार. खाल्लं चांगलं आणि पचलं सुद्धा चांगल्याच्या सानिध्यात, नाही तर खाल्लं चांगलं आणि पचलं येड्याच्या सानिध्यात, काही उपयोग नाही. आहार शुद्ध घ्या, त्याची पचनक्रिया सुद्धा चांगल्याच्या सानिध्यात होऊ द्या. तुमच्या घरामध्ये शून्यातून विश्व निर्माण करणारे ऑरियर जन्माला येतील मायबापांनो. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. चित्ताला समाधानाची प्राप्ती प्राप्त होते त्याच्या नामस्मरणाने, त्याच्या चिंतनाने. शबरीचं चित्त शुद्ध होतं मायबापांनो. आज मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. येणार आहे महाराज, देव आपल्या घरात येणार आहे. पण देवाने आपल्या घरात यावं याच्या करता घरातलं गबळ निघून गेलेलं असावं. नको ते गबळ घरात ठेवलेलं आहे. मोकार गबळ आहे. गबळ म्हणजे घरातलं बर का. याच्यातलं दिवाळीला दिवशी तुम्ही घट बसायच्या आदल्या दिवशी घरात होतात काय आका आत्या, अहो आत्या धुतात ना तुम्ही, म्हणजे गोधाड्या गाधाड्या मळालेल्या उशा, पोरग थुकून थुकून मावेनी पार हिरीगार निळी पिवळी खिडकी केली लाल चरत, ती निरम्याचं गरम पाणी टाकून कपडे धुवायच्या बरसनी घासून काढली. ते नाही घर धुवू सांगितली, हे घर धुवायची सांगितले. माझी गोधडी झाली जुनी, माझी गोधडी झाली जुनी, तिला दुनियाला कोणी नेला, दुनियाला कोणी. माझी गोधडी झाली जुनी, माझी गोधडी झाली जुनी, हिला हो दुनियाला कोणी हिला, दुनियाला कोणी. हरिचंद्राने हरिचंद्राने तारावतीने रोहिदासाने, तारावतीने रोहिदासाने. हिला मिळवू नका हो कोणी, हिला मिळवू नका हो कोणी.
गोधडी झाली जुनी माझी गोधडी झाली जुनी माझी गोधडी झाली जुनी. असे तुमच्यासारखे म्हणायला यांच्यासारखे वाजायला. रामकृष्ण हरी. आता संपत आलं न तुम्ही आले. हा ना, म्हणजे तुम्ही म्हणजे असं वाटायला लागलं मला आता म्हातारपणी लेकरू झालं. संपायचे वेळ सगळं 12 मिनिट राहिले आणि तुम्ही दोघं जोडीनं आले. असो, काही हरकत नाही. वेळ काळ टाइम किती मिनिट राहिले? अरे 10 वाजून 19 मिनिट. FM टाइम लावलेलं घड्याळे मा 11 मिनिटं राहिले. याच्यात तुम्ही 1 मिनिट घालताना आणि पुन्हा मायावर म्हणता तोवर केस जिंकले आम्ही. पहिलं चरण झालं ना आपलं. आपापले निष्पाप हात वरती करा बरं, मला बघू द्या बरं. अरे बापरे बाबा, पंढरपूर वाटते. क्या बात है, काय भारी नियोजन आहे. जो करीन माझ्या कीर्तनात टाळीची टाळाटाळी, कीर्तन झाल्यावर यम त्याला काऊ टाळी. एका सुरात, एका तालात, एका लयात. आपल्याला आता बाई तुम्ही बी हात वर करा का तुम्हाला सेपरेट आवत न देऊ. हरे हरे विठोबाय रखुमाई, हरे विठोबाय रखुमाई, हरे विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई.